उत्पन्न बाजार समिती ही अत्यंत महत्वाची समिती म्हणून ओळखली जाते आणि अशा महत्वाच्या समितीवरती निवड आपली झालेली आहे, तर काय भावना व्यक्त करता? या सभापती पदासाठी मला जे न्याय मिळालं, मी अगोदर 2-2.5 वर्ष अनिकेत पाटील होते, भाजप पक्षाचं हे 1 मे हे पक्ष माननीय चिखलीकर साहेब खासदार माजी आणि व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या शिवाजीराव कणकंटे यांच्या नेतृत्वात 18च्या 18 आमचे उमेदवार निवडून आले. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 2-2.5 वर्ष अनिकेत पाटील राजूरकर केले. आता आमच्या लिंगायत समाजाला होतं, लिंगायत समाजाला न्याय दिले माननीय चिखलीकर साहेबांच्यामुळे. एकूणच प्रामुख्याने ही निवडणूक ही वन साइड झालेली होती, एकतर्फी विजय झालेला होता. तर यामध्ये श्रेय म्हणून कोणाला देऊ इच्छिता, तुम्ही काय म्हणता? एकीमुखी 18 उमेदवार निवडून आले, त्याला श्रेय पूर्णपणे खासदार व्यंकटराव प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब, शिवाजीराव कणकंटे यांच्या ह्याच्यामुळं पूर्ण 18च्या 18 त्यावेळेस जिते शांतापूरकर निवडून आले होते काँग्रेसचे. आमचा आमदार इथं पडला होता पक्षाचा, तरी आमचे 18च्या 18 उमेदवार निवडून आले हे त्यांच्या ह्याच्यावर. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण 18च्या 18 एकमुखी एकच पॅनल आहे, एकही माणूस इतर पक्षाचा नाही. म्हणून आम्हाला संधी मिळाली यावेळेस की बाबा 2.5 वर्ष तुम्ही करा, 2.5 वर्ष आमचं करून. खासदार साहेब सांगले, त्यांनी निर्णय जे घेतले, जे मान्य केले, न्याय मिळाला आम्हाला लिंगायत समाजाला, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला. चिखलीकर साहेबांनी शिवाजीराव कणकंटे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर मला न्याय मिळवून दिले, म्हणून मी या पदावर विराजमान आहे आज. तुमच्या निवडीमुळे लिंगायत समाजामध्ये जी भावना आहे ती कशा पद्धतीची आता व्यक्त होताना दिसते? तर लिंगायत समाजामध्ये काय, एक सामान्य कार्यकर्ता एवढ्या मोठ्या पदावर बसलो, चिखलीकर साहेबांवर बसलो, ते आमचा समाज त्याच्यावर खुश होते की समाधान व्यक्त करतात. सामान्य मग कार्यकर्त्याला एक या पदावर बसवले आमच्या समाजाच्या, म्हणून समाजामध्ये सुद्धा ह्याचं चांगलं हे जाते. आपल्या सर्व जे काही टीम आहे ही टीम अतिशय म्हणजे एकात्मतेने काम करताना दिसते, चांगल्या एकमेकांच्या सहकार्याने ही काम करताना दिसते. तर आपल्या नेतृत्वातही ही पुढची वाटचाल कशी असणार आहे? आमच्या नेतृत्वात हे वाट बिनधास्तपणे चालू की आमचा संचालक कोणाच्याही मनात कुठली शंका नाही, एक म्हणून आम्ही आलेलो आहोत. खासदार चिखलीकर साहेबाशिवाय पर्याय नाही. आमचं एकमेव खऱ्या समाजाला ते न्याय दिले ते चिखलीकर साहेब. एकूणच भाजपाच्या बाबतीमध्ये सर्वसमावेशकता जो विचार आहे, तर त्या विचाराबद्दल आपण काय सांगता? त्या विचाराबद्दल काय, सर्व समाजाशी घेऊन चालणारा पक्ष आहे. चलनामध्ये कुठं पक्षामध्ये काय इतर समाजाला कोणाला अन्याय करणार नाही. सगळ्या समाज थरातील लोकांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि मी सुद्धा याच्या पुढे असंच काम करणार. मी जवळपास माझ्या गावाकडं 55 वर्षापासून माझी ग्रामपंचायत आहे, माझ्याकडे आहे. मी 11 निवडणूक लढवलो, माझं नाव आज बी ग्रामपंचायतीमध्ये गेलं नाही. सोसायटी माझ्याकडे, त्या गावामध्ये पोलीस पाटील, आम्ही सर्व पदं माझ्याकडे. इतकं सन्मानानं माझं गाव जगिते. म्हणजे इतर समाजाला सगळं घेऊन चालतो म्हणून माझ्याकडे राहते ना. मी जर घेऊन चाललं नसतं मला कसं मानतील ते लोक? जे आजपर्यंत आपण कार्य केलं आणि त्याची पोचपावती म्हणून आपल्याला या ठिकाणी महत्वाचं सभापती पद मिळालं असं म्हणता येईल. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आजपर्यंत लोकांची सेवा केलो म्हणून ती मला आज पोचपावती मिळाली. हे लोकांची सेवा मी गोर गरीब सर्वसामान्य माणसाचं काम करतो 24 तास. कोणावर अन्याय करणं कोणत्याही समाजाचा असो. माझ्या 2-4 गावामध्ये माझं संबंध चांगलं, 5 गावामध्ये माझा एक पंचपुरामध्ये सर्व माझा समाज सगळ्या समाजाला घेऊन चालतो. बाजूच्या गावचे सर्व सोंडगी, आवरगा, कुरडगी, नरंगल माझे नाते गोते आहेत. आज मी 2 निवडणुका चिखलीकर साहेब लढवली. म्हणजे या 4ही गावामध्ये मायनस नाही, प्लसमध्ये आम्ही दिले. येणाऱ्या काळामध्ये आहे काय, तुम्ही निवडणूक जिंकले तरी आम्ही मायनस होते, प्लस होते. आज हारले तरी आम्ही प्लस होते.
येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका अत्यंत महत्वाची असू शकते. मग काय अजून जोरदार भक्कमपणे आम्ही जोरदारपणे भाजपसाठीच करणार नाही. भाजपचा जो कोणी उमेदवार मिळेल त्या उमेदवारासाठी आम्ही काम करणार, यात काही शंका नाही. यामध्ये मान्य म्हणजे आमचे शिवाजीराव कणकवटे आमच्या सरकारचे प्रमुख आहेत, आमच्या पक्षाचे पूर्ण सर्व त्यांनी आहेत. चिखलीकर साहेबांपर्यंत निरोप जाते, चिखलीकर साहेब ऐकतात आणि आमचे कामं सोप्या मार्गाने होतात. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आम्ही यापुढे हे मार्केट कमिटीचे कामं योग्य रीतीने सांभाळून हाताळून मार्केटला चांगली दिशा देऊन चांगलं काम करून दाखवू. 2-2.5 वर्षामध्ये कुठल्याही ह्याबद्दल शंका नाही. सर्वांचं सहकार्य आम्हाला